सांगितलं ताई या पृथ्वीवर वाचण्यासाठी एकही नाही आला, पण तू एक काम कर, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया 5 दिवस सर्व दिशे नारदाला सिंहासन टाकलं बसायला, म्हणून सिंह प्रतिमा करण्याची पद्धत होती. नारद प्रसन्न झाले. नारदांनी सांगितलं, आईसाहेब तुम्हाला सांगतो पण कोणाला सांगू नका. ते लासलगावच्या बाजारातून सरळ रसातळाला गेले आणि बळीचा दार सांभाळायले. ठीक आहे. आईसाहेब एका पौर्णिमेच्या दिवशी गेल्या आणि राजाबळीला लाल रंगाचा दोरा बांधला. म्हणून राखी पौर्णिमेच्या दिवशी दोरा बांधत असताना एक मंत्र आहे, त्याच्यात बळीचं नाव असते. मी म्हणत नाही, गुत्त थोडं घेतलंय. डॉक्टर साहेब सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येते ना, म्हणून ते घरी गेल्यावर मंत्र पाठ करा तुम्ही. अण्णा सांगतो परवा दिवशी तुम्हाला 1 तारखेला. बळीला राखी बांधली स्वामीजी. ही झाली बहीण. कोण? रुक्मिणी आई साहेब थोरे साहेब. बहीण झाल्या महाराज इथे बहिणीने आपल्याला राखी बांधली. बहिणीला काय द्यावं अण्णा? काय देऊ तुम्हाला? हिला का गहू नव्हते ना, हिला का ज्वारी नाही, काहीच्या इथं तांदूळ नाहीत, काही तर हिच्या इथं कांदे नाहीत. लासलगाव मध्ये कांदे किती होऊ द्यायचे का नाही होऊ द्यायचे? जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. तिला काय करायचं? पैशाचं काय? साडीची गरज होय तिला? नाही पण ताई काहीतरी माग. काय नाही दादा, त्या दारातलं ते पोरग ते वॉचमन आहे. असू दे वॉचमन, पण बरं आहे तेच नाही ते. ती म्हणली तू यासाठी वॉचमन आहे पण मालक आहे ना. पौर्णिमेच्या दिवशी सुटला, तेव्हापासून राखी पौर्णिमेचा सण आहे. भविष्योत्तर पुराणातलं चरित्र वाचा. भागवतात बघायचं नाही. पुन्हा म्हणताल बाळ्या काही बोलू तू. हो, तुम्हाला जायचं इकडं नाशिकला आणि बसली तुम्ही औरंगाबादच्या एसटीत. तसं कसं तुम्हाला नाशिक गौसन? भविष्योत्तर पुराणातलं चरित्र बघा. राखी पौर्णिमा मी काल बोलून गेलो. त्वष्ट्याला मारलं इंद्राने. ब्रह्माहत्येचं पातक लागलं. कमळाच्या देठामध्ये बसला. त्याच्यावर कमळाचं फुल लक्ष्मीचं अधिष्ठान. हो, इंद्रानं बहीण मानलं. ती पौर्णिमा तीच होती, म्हणून राखी पौर्णिमेचा सण आपल्याकडे आला. आपल्याकडे राखी पौर्णिमेचा सण एकच आहे. बहिणीनं राखी बांधा आणि त्याचा 2-4 हजाराला मुर्दा पाडावा. त्यानं नाही चांगली साडी घेतली की मेल्याचं माझ्यासाठी चट जळालं, तिनं असं म्हणावं. असं नाही मंजुळा. राखी पौर्णिमेचा सण याच्यासाठी नसतो. त्याच्या पाठीमागं फार तत्व आहे. काही ठेवलं पाहिजे पाठीमागं. आपण कोण्या याच्यातली माणसं आहोत, काही बघितलं पाहिजे. काय नसतं आपल्याकडे. एक जणाला विचारलं मला, महाराज दिवे काऊन लावते दिवाळीला? मला माहीत होतं ते उपेक्षात्मक बुद्धीने विचारायले. त्याला जर माहिती करून घेण्यासाठी विचारलं असतं ना गव्हाणे साहेब, तर त्याला पटकन सांगितलं असतं. माझ्या काय गोळ्या थोड्याच संपलेल्या आहेत. पण त्याला दाखवायचं होतं मी किती हुशार आहे. म्हणलं काय आपल्याला काय नाही. तुम्हाला माहीत नाही महाराज काय झालंय. अति थंडी वाढली आणि सगळ्यांनी छतावर दिवे लावले की थोडी उष्णता वाढते आणि थंडी निघून जाते. वारे वा, बहादर आहे सुंबळ्या तू. तुला मेल्यावर मंदिरात मीठ लावून ठेवू म्हणजे कायमस्वरूपी तुझा आदर्श घेत जाऊ. दीपावलीच्या दिवशी दिवे लावणं म्हणजे यमाला दीपदान असते. यमाची मृथा नावाची बहीण होती, काळाची बहीण. तिनं सांगितलं दादा माझ्या घरात कोणीच मरू देऊ नकोस. यमानं सांगितलं ताई या पृथ्वीवर वाचण्यासाठी एकही नाही आला, पण तू एक काम कर, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया 5 दिवस सर्व दिशेला दिवे तोंड करून दिवे लावा. एरवी कोण्याही दिशेकडे दिवाचं तोंड करत नसतात. माणूस मृत्यू पावल्यावर दक्षिणेकडे तोंड, बलिपिंड द्यायचा असेल तर दक्षिणेकडे तोंड. एरवी दीपावली एक असा सण आहे, कोणीकडेही दिव्याची तोंड करा. यमाला दीपदान. या दीपदानामध्ये काळ प्रसन्न झाला आणि मृथा नावाच्या बहिणीला म्हणला ताई ह्या दीपदानाच्या पुण्याने एकच करील, तुझ्या घरातला केस पिकल्याशिवाय माणूस नेणार नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. या दिव्याच्या प्रकाशात काय शक्ती असती एका पुराणात फार माहिती आली. पुन्हा कधी जरी योग आला कीर्तनात मुद्दाम श्लोक घेऊन तुम्हाला सांगत राहील. ही आपली सण आहेत.
ही आपली उत्सव आहे, याच्या पाठीमागं फार शास्त्र आहे, नाविन्य आहे. इकडे लक्ष्मीने भगवंताला सोडलं, वामनांचं प्रकट झालं, परशुरामांचा अवतार, निक्षत्री पृथ्वी केली. सहस्रार्जुन नावाचा एक व्यक्ती बलाढ्यशाली होता, थोडा उन्मत्त झाला. परशुराम प्रगट झाले. परशुराम हे माता रेणुकीचे पुत्र होते. परशुराम हे जमदग्नीचे पुत्र होते. 5 लोक अत्यंत स्वामीजी रागीट होते. आपल्या संस्कृतीत 5 महाराज इतके रागीट होते, त्याच्यापैकी एक जमदग्नी होते. म्हणून जमदग्नी गोत्राच्या पोराला पोरगी देत नाहीत. ज्याचं गोत्र जमदग्नी आहे का त्याला शक्यतो देत नाहीत. हो, जमदग्नी गोत्राच्याला देत नाहीत मुली. हो, जावायची कन्या रास शक्यतो नसावा. आता ज्याच्या कन्या राशीवाल्याचे झाले त्याचे असू द्या आता, पण बायडाट्यावर ज्याची कन्या राशी त्यानं पटकन खोडून टाका उद्याच. ज्याची कन्या रास आहे का त्यानं ती खोडून टाकायची आणि दुसरे घालायची तिथं रास. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे कन्या राशीचा पोप. फार विद्वान होते मगर महाराज. हो, या महाराष्ट्राच्या मातीतला पौराणिक क्षेत्रातला बादशाह. तितकं पुराण पाठ असणारा या महाराष्ट्रात आतापर्यंत कोणी जन्माला आलाच नाही. मी जिवंत आहे तोपर्यंत येणार नाही. काही ना अहंकाराचे पदाचे गंड चिटकून घेतले असतील बाबा, तो भाग सोडून द्या. पण माधव महाराज मगरच होते. गाथा नवनीत बघा, भाराचं गणित त्याच्यात आहे. काय टोक येते, काय विद्वत्ता असेल ती, काय नावी. एकही शब्द कीर्तनात पुराव्याशिवाय बोलायचा नाही. त्याचं नाव कीर्तन. चांगली त्या काळातली विद्वान शंका त्यांना विचारित होते. पण आपल्या भारत देशात, आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चांगली माणसं गेल्यावर मग आठवतात आपल्याला. काल एका माऊलीचं वाक्य मी ऐकलं. ज्याने अनाथाच्या लेकरांना सांभाळलं त्या माऊलीनं. त्या माऊलीचं एक वाक्य मरणोत्तर लक्षात आलं. मला कर्नाटकमध्ये पुस्तकात माझा पाठ घेतला, पण महाराष्ट्रातल्या लोकांनी घेतलाच नाही. आपल्या महाराष्ट्रात मेल्यावर त्याला काही पण देतात, जिवंतपणी देत नाहीत. असो, रेणुकेचे पुत्र. काय जमदग्नीचा राग, माशाचा संसार पाहिला पत्नीनं. मुलाला सांगितले हिच्या पदरात पाणी येत नाही, टाक कापून. डोकंच उडवलं. यज्ञात डोकं दग्ध झालं. मुलगा प्रसन्न झाला. बाबा विचारलं जमदग्नीनं काय पाहिजे. माझी आई मला परत पाहिजे. डोकं लावलं एका स्त्रीचं. रेणुका पुराण वाचा, लक्षात येईल तुमच्या. आज 51 पीठापैकी रेणुकेचे जेवढे पीठ आहेत तेवढे पीठ इथून वरीच येतं, खालचं शरीर नाही. 19 ठिकाणी मुक्काम झाला. शेवटचा मुक्काम तिथं झाला. तिथं रेणुकेचं अधिष्ठान झालं. अंत्यविधी तिथं झाला. रेणुकेनं सांगितलं बडाग्नी दिल्याच्या नंतर मी 3 आवाज देईल. 3 आवाज दीर्घ असतील. 3 आवाज संपेपर्यंत मागं बघायचं नाही. पहिला आवाज आला परशुराम. वेगाच सांगतोय अपभ्रंश नको, वेगाच सांगतोय. पुन्हा कधी योग आला तर बघू. परशुराम. आई हाक मारते मागं बघा. पाठीमागं बघितलं तर प्रेतातून फक्त डोकंच वरी आलतं. जगात जिथं जिथं रेणुकेचे अधिष्ठान आहे तिथं फक्त डोक्याचीच पूजा, शरीराची नाही. तू आदी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. माया जगदंबा भवानी कुलस्वामी अंबा. तू आदी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. भवानी कुलस्वामिनी अंबा. तू आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा. तू आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामी अंबा. बोल भवानी माता की. आदिशक्तीचा अधिष्ठान. त्या रेणुके मातेच्या पोटी परशुरामांचा जन्म. सर्वांना कथा भागण्यात येते. श्रीमन महा भागवते पुराणे परशुराम जन्म प्रसंगो कथा स्थित अध्याय
हरे नमः. 7वा अवतार भगवान प्रभू रामचंद्राचा. भांडक आणि शृंग नावाचे साधू यांच्या हाती एक पुत्र कामिष्ठी यज्ञ केला. आज राजाचा पुत्र दशरथ, दशरथाला 702 पत्न्या. एका लग्नाकरता दशरथ राजा गेले. त्या लग्नामध्ये लग्न लावलं आणि नवरीच्या सान्निध्यात उभी असलेली एक सुंदर मुलगी राजा दशरथाला आवडली. ती अविद्या होती, तिचं नाव होतं कैकेयी. राजा दशरथाला 700 पत्न्या, त्याच्यानंतर साध्वी आणि सद्विद्या केली. साध्वी कौशल्या आणि सद्विद्या सुमित्रा आणि अविद्या कैकेयी. सुंदरपणाचा अभिमान मनी, इतकंच बघायचं आपल्याला. अति सुंदर आहे म्हणून केली. मी कधी सांगतो, आपल्या देशात देखाव्याला किंमत नाही, कर्तव्याला किंमत आहे. बायको सुंदर दिसती किती, त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावती. ती इतकी सुंदर आहे की घरात लाईट लावायचं काम नाही, इतकी सुंदर आहे. पण पपेश बापाला म्हणली पिठलं चपाती तुम्हीच करा आणि मला वाढा. काय करायचे अन्न? नदीचं पात्र किती मोठं आहे, त्याच्यापेक्षा पाणी किती आहे. जमीन किती आहे, त्याच्यापेक्षा उत्पन्न किती आहे. मंदिर किती मोठे आहे, मूर्ती कोणाची आहे सांग. झाड किती मोठे आहे, आंबे किती लागले ते सांग. कर्तव्याला किंमत आहे, देखाव्याला किंमत नाही आपल्याकडे. माळी किती गळ्यात घातल्यास त्याच्यापेक्षा आचरण किती चांगलं आहे ते सांग. माळी तर नाटकातली माणसं पण घालतात. एके दिवशी बोलून गेलो तुम्हाला, जो नाटकात महाराज होता तेच कोंबडीच्या अंड्याची ऍडव्हर्टाईज करतो इकडे येऊन. नाटकात त्यानं महाराजाचं पार्ट घेतलंय आणि त्यानंच कोंबड्याच्या अंडीची ऍडव्हर्टाईज करावं. हे नाटक असते, परमार्थात नाटक जमत नाही. कधी कधी नाटकात बी नाटक जमत नाही. एके दिवशी बोलून गेलो, आमच्या इथला एक माणूस नाटकात मारुती झाला. स्वामीजी त्यानं नाटकात मारुतीचं पार्ट घेतलं. आधी 113 किलो वजन होतं. बायकोची लाल साडी फाळली, अर्ध्या फाडीची लंगोटी, साडीची लंगोटी आणि अर्ध्या साडीची शेपूट. काय अण्णा नाटक रंगलं. नाटक रंगात आलं, पोरग स्टेजवर पळत गेलं. बाबा मला दुसरा मुलगा झाला, आईचं शिजर झालं, नाशिकला नेले 50,000 पाहिजे. घेतली मारुतीची शेपूट उपसून. मारुत्या दवाखान्यात नाशिकला 50,000 घेऊन. अहो नाटकात नाटक जमत नाही डॉक्टर साहेब. नाना तर परमार्थात नाटक जमन का? परमार्थात ज्यानं नाटक केलं त्याच्यात लावण्याच आणतंय. हिला नाही नाटक जमत. कारण का जमत नाही? त्यानं प्रत्येकाजवळ 2 माणसं ठेवलीत. नाटकी असो कोणी असो. चित्रंगुप्ता भय व्याप्तेना कर्तव्याति भय अनिष्ट कर्मो नष्ट कर्म भय जायन्ते. चित्रं गुप्तं भय जायन्ते, चित्रं गुप्तं भय जायन्ते, चित्रं गुप्तं भय जायन्ते. चित्र आणि गुप्त त्यानं बिना पगारीची माणसं ठेवले. अंधारात होते उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. तू उजेडात कर, अंधारात कर, कुठेही कर. हे लिहाल बसले. हा मुद्दा आठवला. माणसाने दिवसा असं काम करावा, माणसाने दिवसभर असं काम करावा, ते काम केल्याच्या नंतर संध्याकाळी नाना आनंदानं झोप लागावा. असे काम करायचे. माणसानं रात्री असे काम करायचे, असे काम करायचे की दिवसा कोणाच्या पुढे गेलं की तोंड लपवायचं काम नाही पडलं पाहिजे. दिवसा असे बेकार काम करायला येशी लावली चौकून तरी झोप येईन. रातच्या इतके बेकार काम करायला की कोणाला तोंड दाखव वाटन. तपासायला मालक आहे. चित्रगुप्ताला जर नाही तुम्ही भ्यालात तर ते कना ते विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही आज मी दृष्टीने पाहिला. विठ्ठलच विठ्ठल सर्वत्र व्यापत आहे तो देव. यज्ञ केला. यज्ञ नारायण प्रसन्न झाले, प्रगट झाले. पूर्ण पिंडाचे माझे मारुती राय. पवन असोत
हनुमान महाराज की राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे पुत्र. चैत्र महिना आहे, त्या मासातली नवमी आहे, दुपारचा दिवस आहे, सूर्य माध्यानी आहे. दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला. राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. हो राम जन्मला ग टाळी टाळी राम जन्मला, हातावरी करा. राम जन्मला ग सखे राम जन्मला. दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला. राम जन्मला ग सखे राम जन्मला. हो राम टाळी टाळी सखे राम जन्मला. हो राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रामप्रभूच्या जीवनात अनिष्ट ठरली एक आई. खूप विस्तारपूर्वक जन्मप्रसंग. कैकेयी इतक्या नालायक स्त्रीची कन्या होती. आईनं आपल्या मुलीला चांगले संस्कार लावायचे. याच्या अलीकडचं वाक्य सांगतो, आईनं चांगलं वागायचं म्हणजे मुलगी चांगलं वागत असती. वडील जे जे करीती आपल्या राज्यामध्ये 18 संत जन्माला आली नसती. प्रांतीय संत सद्गुरु जनार्दन स्वामी जन्माला आली नसती. तर सज्जनांनो, आपण माणसं राहिलो नसतो. सद्गुरु काशीनाथ बाबा नसती. काय संत आहे ते प्रांतीय संत. या लोकांची कृपा आहे आपल्याकडे, म्हणून आपण या महात्म्यांची कृपा आहे, या स्वामीजींची कृपा आहे, म्हणून आपण माणसं आहेत राजवत. काय ताकद आहे. अश्वपती नावाच्या राजाची पत्नी होती एक. अश्वपती राजा जेवायला बसला, त्याच्या ताटात एक मुंगी आली. मुंगीनं भाताचा कण उचलला आणि बाजूला गेली. समोरून एक मुंगी भेटली. कुठून आलीस? अश्वपती नावाचे राजा जेवत होते, त्यांच्या ताटातला भाताचा कण उचलला. तर समोरून येणारी मुंगी त्या मुंगीला म्हणली, तू मूर्ख आहेस. अश्वपती राजा सार्वभौम राजा आहे, एवढ्या मोठ्या राजाच्या ताटातला भात तू उष्टा का केलास? राजा जेवून उठल्याच्या नंतर लाखो मुंग्या जेवतील इतकं ताटाला खरकट राहत असते. आपल्या मुंग्यांची पोटच किती मोठी असतील, तू का उष्टा केलास? एक मुंगी आपल्यावर किती प्रेम करती म्हणून अश्वपती राजा हसला. पण बायको समोर बसलेली होती. तुम्ही का हसलात? त्याचं कारण सांगतो. अश्वपती राजाला कीटकाची, प्राण्याची, मुंग्याची भाषा डिके नाना कळत होती, पण त्याचा अर्थ दुसऱ्याला सांगितला की तो स्वामीजी मरत होता. थोरे साहेब बायकोने विचारलं, तुम्ही कशामुळंच हसलात? डॉक्टर साहेब तर ते म्हणले, सहजच. सहज कस काय? उग कस काय? सहजच. सांगात कशा करता हसला? अरे मी मरण. ती म्हणली 10 बाऱ्या मारा, पण सांगा. प्राण्याची भाषा चतुर्कर्णी झाल्याबरोबर अश्वपती राजाने प्राण सोडला. कोणामुळं प्राण सुटला? बायकोमुळं. आणि या बाईच्या पोटी जन्माला आलेली पोरगी कैकेयी. 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचा जगाचा मालक फिरला. एका घरातली बाई जर अधिकारी जन्माला आली तर त्या घराचं तेज सूर्यचंद्र येतोपर्यंत ते घर चमकत राहते. इतकी तुमची ताकद आहे. या देशाचं सर्वात मोठं जडवड रत्न काय असेल? माझ्या देशातली स्त्री आहे. इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या. भगवान प्रभू रामचंद्र
इति श्रीमन्महाभागवते पुराणे सूर्यवंशास्थितभयजायते नृणानां भवाध्याय हरये नमः। पुढे चंद्रवंश। चंद्राला 27 पत्न्या। तरी पण चंद्राने नालायकपणा केला। कोण चंद्र माहिती आहे? 14 रत्नापैकी एक रत्न होता चंद्र। 27 पत्न्या, 60 कन्या होत्या एका व्यक्तीला, त्याच्यातल्या 27 एकट्याला यायला दिल्या। हो, त्याच्यातल्या ज्येष्ठ पत्नीचं नाव रोहिणी। पण हा चंद्र एका महात्म्याकडे शिकायला गेला। त्या महात्म्याचे धर्मपत्नी, तिचं नाव होतं तारा, बृहस्पती महाराजांची पत्नी तारा। या तारेशी अतिप्रसंग केला, तारेचं हरण केलं। सगळ्या लोकांनी स्वामीजी चंद्राला समजून सांगितलं, अरे गुरु महाराजाची बायको देऊन टाक रे। देऊन टाकली, पण तिला झालेला मुलगा बुध हा दिला नाही, तो ठेवून घेतला। बुध नावाच्या मुलाचा आश्रम झाला। त्या आश्रमावर एका राजाला पुत्रकामिष्ट यज्ञ केला। आता नाव ऐकू नका राजाचे, जरा एक्सप्रेस चालू द्या। हो, कोणती गाडी होती एक्सप्रेस काका? ती गीतांजली ना, ती मधले स्टॉप घेत नाही ना। आता असं समजा, कारण देवाचा जन्म करून आरती करायची आपल्याला। लीला उद्या पाहू। गीता होती, हा डबर आलं गीतांजली। योग असा आला, त्या राजाला मुलगा पुत्रकामिष्ट यज्ञ केला, पण कलावा सोडणारा यज्ञातला व्यक्ती होता। त्याला सांगितले मुलीच्या नावानं संकल्प सोड। झाली पोरगी। राजाला दुःख वाटलं, अगस्तीला आमंत्रित केलं, असं होत नाही। मग त्यांनी सांगितलं आमचा काय दोष आहे? राजपत्नीनं सांगितलं कन्याकामिष्ट यज्ञ, हा चला मुलीचा पुन्हा मुलगा केला। तो मुलगा अंबिका नावाच्या वनात गेला। त्या अंबिका वन म्हणजे भगवान शिवशंकराचा ज्या वनाला शाप आहे, त्या वनात गेला। त्या वनात पुरुष गेला की स्त्री होत होती। ही स्त्री झाल्याच्या नंतर भटकन बुध नावाच्या साधूच्या आश्रमावर, हा चंद्राचा पुत्र होता, त्या चंद्राच्या पुत्राच्या आश्रमावर गेली। त्याला लग्न करायचं नव्हतं, ही पाहिल्यावर लग्न करण्याची इच्छा झाली। पुन्हा राजाने शोध घेतला। महर्षी अगस्ती आदी करून सर्व बोलिले, अरे म्हणे आता ती पोरीचं पोरग केलं, पोराची पुन्हा पोरगी झाली, पोरीचं पुन्हा एक जणाची बायको झाली, चंद्राची सून झाली। म्हणा पुन्हा करा, 1 महिना बाईन 1 महिना पुरुष। या वंशात उत्पन्न झालेला वंश, त्या वंशाला म्हणतात चंद्रवंश। इति चांद्रवंशो स्थिता प्राकट्यो स्थित सुते कन्यानाम अध्याय हरये नमः। याच वंशामध्ये देवकादी करून राजे झाले। देवकाला देवकी नावाची कन्या, यांचे बंधू उग्रसेन। उग्रसेनांचं लग्न झालं। हा नालायक कंस जन्माला आला। मी कधी सांगतो, या देशातलं जडवड रत्न तुम्ही आहात, पण आचरण सुटलं की तुमच्या इतक्या वाईट तुम्हीच आहात। म्हणून आचरण खराब होता कामा नये। देखाव्याला किंमत नाही। महाराज किती भारीच्या गाडीत आलाय, त्याच्या गळ्यात माळा किती येतात, त्यानं गंध किती लावलेत, त्याच्या आचरणाला किंमत आहे। त्या 2-3 बायका त्या लेकरायला समजा दर्शक। हो, तुम्ही जितकं आचरण सांभाळताल तितक्या तुम्ही मोठे आहात माझ्या माईंनो। बघा, मथुरेचे राजा उग्रसेन, लग्न झालं, बायको चंचल भेटली। दशरथ राजाला काही अविद्या भेटली स्वामीजी। ह्या उग्रसेन महाराजाच्या पत्नीने हट्ट घेतला, सुयमान नावाच्या पर्वतावर जेवायला जायचं। पर्वताचं नाव लक्षात ठेवा, सुयमान नावाचा पर्वत। विस्तारपूर्वक पुन्हा सांगू कधी तर आपल्या आश्रमात। हे सगळे येणारच आहेत तिथे। पुन्हा लोक म्हणतील यान टाकला बाबाजीला हुक। माणसं असे, पण बाबाजी तुम्ही म्हणले का मी म्हणलो तुम्हाला? हो, मी नाही म्हणणार, चुकून नाही, अद्याप नाही। मी सोप्या भाषेत सांग का जरा माझ्याकडे भाषेत? मग इजला आता फिरू शपथ आता नाही। हो, पहिल्यानं असं वाटायचं 7-8 वर्षापूर्वी डायरी घेऊनच कोणतरी मग तारीख घ्यावं, कोणतरी तारीख। आता फोन आला की घाम येतो, अरे बापरे।
पुन्हा त्यातली त्यात काल नानानं लोखंडाचा हुक टाकला शेवटच्या टप्प्यात. योग असा आला, त्या सुयमन नावाच्या पर्वतावर जेवायला एकटीच निघाली 2-4 महिला घेऊन. सुयमन नावाचा पर्वत इतका सुंदर, फार सुंदर, त्याचं वर्णन चैत्रवनासारखं आहे, मधु नावाच्या अरण्यासारखं आहे. त्या वनात बसल्याच्या नंतर द्रुमिल नावाचा राक्षस वरून चालला. त्यानं उग्रसेन महाराजांची पत्नी पाहिली, मायावी राक्षस होता. त्यानं उग्रसेनाचं रूप घेतलं आणि जेवायला बसला. हिला वाटलं मालकच आले. सांगच्या घरी गव्हाणे साहेब रतिसुख मागितलं. रतिसुख मागितल्याच्या नंतर 2 कारणानं कळालं, महाराज अण्णा ते महाराज दुपारी होते ना आपल्या संग. 2 कारणावरून लक्षात आलं, बनकर अण्णा हे आपले पती नाही. तू कोण? कस्तया स्थितायं त्वं नैवं भ्रतारेवच. तू कोण? रूप प्रगट केलं, हे दुर्मिळ आहे. गर्भपात करावा तर बालहत्येचं पातक लागतं. शाप द्याला हलकटा. माझ्यासारख्या स्त्रीला भ्रष्ट केलंस, तुझ्यासारखा नालायक मुलगा जन्माला येईल म्हणून हो कंशा जन्माला आला. हे कंश्या, मी नाही म्हणत कंसाल कंस. जयद्रथ्या, शकुन्या, दुःशासन्या, दुर्योधन्या, मोठी भाऊजाई आई समान असते. आई समान भाऊजाईला नानाजानं मांडीवर घेतलं ते हलकट दुर्योधन आहे. हो, मोठी भाऊजाई आई समान असते म्हणून हे दुर्योधन आहे. कोण शकुनी? सांगितलं तुम्हाला त्या दिवशी, सख्या बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावले. भगवान कृष्ण परमात्म्याने कौरव मारलेच नाही, कौरव शकुनीनच मारले. ते बदला घ्यासाठी आलत नालायक. बहिणीच्या 100 सोना ढवळ्या साडीत उभ्या केल्या त्यानं. हे शकुनी नालायक. रावणाला प्रभू रामचंद्रानं मारलंच नाही, त्या तुटलेल्या नाकाचीनं मारलं. अहो 80,000 बायका होत्या तरी म्हणली, दादा मला एक वहिनी आण. आणि सीता आणायला लावली ह्या तुटलेल्या नाकाचीनं स्वामीजी सीता. म्हणून रावणा वाजला तो रावण. त्यानं बी कशाला हिचं ऐका. ह्या बा फुकट खाणारे माणसं घरी ठेवायचे नाही बरं नाना. स्वामीजी जो आश्रम झाडीत नाही का त्याला आश्रमावर ठेवायचं नाही. हो, आश्रमाचं मागचं भितड पाडीत ते एका दिवशी. रघुनाथ बाबा तुम्हाला बी सांगायला, तुमचं लय जरा गरीब काम आहे. जरा जरा नख बाहेर काढी जा तुम्ही बी. हाँ, इतना नरम मत बनो. जब तुम्हें चबा डाले. मराठीत सांग को, मला हिंदी येत नाही. मैं हिंदी इधर से गाड़ी आई, उधर से गाड़ी आई, गाड़ी चली गई आणि मैं खाली राहिला. अरे इतकं नरम होऊ नका की जग तुम्हाला खाऊन टाकील, आणि इतकं कडक होऊ नका की लोक जवळ यायला भेटतील. रघुनाथ बाबाचा इतका काम स्वभाव लोण्यासारखाच. स्वामीजी फुकट खाणारी माणसं जवळ सांभाळले की पत्राच्या वाशे नाले मोजित, झोपड्याचे वाशे मोजित. जिनच्या पॅन्टीवाल्याला वाशे कळत नसते. उगं हो म्हणून ऐका. आमची ते एक पाहुणा आला, मसड येईल ती आमची, आणि त्याला दुधाचा आणि दह्याचा लय नाद. नेमकीच कापसा, आमचे कापसा अशी एवढा मला कापूस असतो भरपूर चांगला, असा गुडघ्या इतका कापूस होता. फवारी झाली, मस्त वातावरण चांगलं, फकडी नाही, काय नाही, मवा नाही, तुडतुडे नाही, काय नाही, पांढरी माशी नाही. आमच्या घरचे म्हणले पाहुणा 6 दिवस झालं जाईच ना. मी म्हणलं उद्या जातोय. मी म्हणलं काय चाललं पाहुणे राव? काय नाही आता बाबा, मसड आटूस तर नाही जात. अवघडच काम आहे. मसड आटूस तर मसड तर आता 17-18 महिने दूध देईन ना ती. आणि तो किंवा सुंब्या कौरक आपल्या इथं. होय मोहन,
2 तारखेला 1 वाजला की इथून जावं लागतं. काकानं सोय केली चांगल्या घरी म्हणजे तिथंच राहत असते तोय. हे उद्या कांदे निसायला ठेवते ना आपल्याला. म्हणून शहाण्या कांद्यानं 2 तारखेला पळ काढावं. आमच्या गड्याला म्हणलं उद्या फवारा करायचा. ते म्हणलं महाराज काय महागाईची औषधे, रोगच नाही कापसाव. मी म्हणलं तू मुकाट्या बस, 10 रुपयाची चुन्याची डबी आण आणि डब्यात कालीला बंद कर अण्णा चुना आणि एक जरसं तोळाभर औषध टाकलं वास यावं म्हणून. आणि म्हणला फवाऱ्याला पेट्रोल. मी म्हणलं पेट्रोलचा घ्यायचा नाही, कुच्या घ्यायचा. 3 टाक्या पाहुण्यानं फवारल्या आणि 4थ्या टाक्याला म्हणला संडासून येतो. 9 वर्ष झालं तो अजून आलाच नाही. इतका कसा संडासला बसला काय माहित. कुंभकर्णाचा चुलता होता का काय माहित. पुन्हा नाही आला. हे फुकटचन फाचन. बा रावणानं पडलंकेचं राज्य दिलं बहिणीला. राज्य सोडून भावाच्या घरचे तुकडे खाल्ले बाई आणायला लावली. बहिणीनं मारला भाऊ. हो आणि कौरव मारले सख्या मामानं गांधारीच्या भावानं त्या शकुन्यानं. हलकट होता ते. चला कंस जन्माला आला. दुराचारी कंस. कंसाचं लग्न झालं. आस्ती आणि प्राप्ती नावाच्या 2 पत्न्या जरासंधाच्या मुली होत्या. हो लग्न. देवकीचं लग्न वसुदेव नावाच्या व्यक्तीशी झालं. लग्नाची वरयात्रा काढत असताना जी वरात म्हणतो ना आपण वरात, लग्न झाल्यावर मला वाटते मारुतीरायाचं दर्शन घेत असते. अजून बऱ्याच हलकट नवरदेवाला कळच न मारुतीचं दर्शन बिना बुटाचं घेतात म्हणून. नवरदेव बुटाडच काढीन, बुटा सगट पाया पडायला. अरे त्यानं रावणाचे तंगडे हाणलेत मामुल्या. ते गुडघ्यापासून पाय तोडीन तो मारुती. येड्यावानी काऊन करतो. आणि त्याच्या संग ती बी येडी त्या इती तासाच्या चपला ते शालन तेन ती वडणीन तेन तशीच चालली मारुतीकडे. मी म्हणलं मंजुळे मरशीन बराशीत पडून. हो ना, याला अक्कल नाही. तुला तर अक्कल असं चप्पल काढ ना बाहेर. मारुतीचं दर्शन कोण्याच नवरीनं चप्पल घालायची नाही. नवरदेवानं चप्पल बूट घालायचं नाही. सासऱ्याच्या पैशावरल्या बुटावर टेकीत जातो. आजोर होतो तू यासारखा. आणि आता कोणासारखा झाला सुंबळे. तू कोणासारखा जरी झाला तर मेल्यावर त्याच्यात दारात ठेवावं लागतं यशीत. पुढचे खांदेकरी मागन मागचे पुढन मग वटीतले दाणे तिथे टाकते देत फुकून लोक. मग कळतच नाही मारुती कोण. अहो काही काही चांगले माणसं पागल हो. गडबडीत आटोनं जायचं असं ना, उभं कर. त्या ऑटोवाल्याला म्हणतो उभा कर, उभं चल चल. आणि याच्या हातात बिडी असती. आणि मारुतीच्या मंदिरापासून आता बिडी टाकून द्यावा तर रुपया चाललाय. बिडी अशी मागून धरी तू जय मारुती राय. अरे ज्यानं रावणाच्या मिशा जाळ्या तो धोतर मागून जळण सुंबळ्या. कशाला मारुतीला बिडी मागून टाके तू सुंबळ्या. अरे टाक ना ती बिडी खाली. येडाय कधी मारुती. ज्यानं प्रभू रामचंद्राचा संसार मोड्याला जाग्यावर आणलाय. राम जी के साथ हनुमान नहीं बोते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं. इकडे त्या लग्नामध्ये आकाशवाणी झाली. हिच्या पोटी जन्माला 8वा बालक तुझा शत्रू. सर्वांना कथा बघण्यात फारच ऐकायचं असेल तर 2 तारखेला काल्याचं कीर्तन आहे. आणि काल्याच्या कीर्तनासाठी दुपारी 10 ते 12 काल आहे. तुम्ही म्हणताला आता इथं शिवाजी काकानं जागा काय केली असेल. ही सगळी जागा झाकून निघणार आहे. मंडप होणार आहे. सावली होणार आहे. उन्हात कशी बसवायची तुम्हाला. हो तुम्ही उन्हात मी कसा इथं राहीन. तुम्ही सावलीत मी पण सावलीत. सुंदर मंडप होणार आहे. काल्याचं कीर्तन सोडायचं नाही कोणी. चिंतन कृष्णाचं सांगायला बाळू आहे काला. मग काला पप्याची माय ऐकायची नाही. तुम्ही कशी ऐकते. बरेच लोक म्हणते काल्याला मी आहे. ह्या मग काला आहे. तो हा काला कसा. तो हा सारा कालवाच झालाय. आमचा कालवा कोण ऐकायला. काला कृष्णाचा आहे. सांगायला बाळू आहे गिरगावचा.
घेऊन या खटगे माराय धावला, हात धरला, पुरुषार्थ होता वसुदेवाकडे. कशी बायको मरू द्यावा, अक्षिदा पडल्यात आपल्या तिच्यासोबत, अंतरपट सुटलाय. नका म्हणजे मग बंदी शाळेत टाकलं. मुलगा झाला पहिला, आनंद उत्सव साजरा केला देवकीला पहिला मुलगा झाल्या. पण तिथं 6व्या क्रमांकाचे स्वामीजी संन्याशी पोचले. त्या संन्याशाचं नाव देवर्षी नारद. आणि नारदानं सांगितलं, कंसा कसले पेढे येतं, मला भाचा झाला, मी मामा झालो. नारद हसले. तर कंस म्हणला, तुम्ही कसं काय हसले? नारदा, अरे शत्रू जन्माला आल्यावर कुठं आनंद उत्सव साजरा करीत असते. तर कंस म्हणला, देवकीला 8वा मुलगा झाल्यावर मला मारणारे. तर नारद किती हुशार होते पहा. नारद म्हणले, कंसा 8 मुलं देवकीला झाले, तर लहान्यापासून जर एक धरलं तर पहिला 8वा, आणि पहिल्याला एक धरलं तर 8वा. मग कोणी कोण मोजते त्याचा मेळच नाही ना. हे कंश पळाला, धरलं पायाला की आपटीलच. पुण्य सारावया भेटे देवरूसे. नारद प्रगट झाले, याचं पाप वाढवायचं होतं. चला, एक जणाने विचारलं, संन्याशानं असं सांगावं का? स्वामीजी, त्या संन्याशाचा दोष नव्हता, हे देवकीचं पाप होतं एका जन्मातलं. देवाची आई असेल तरी एका जन्मात 6व्या जन्मात पाप केलं, म्हणून तिचे 6 लेकर मरणार होते. 6ही मार काय पाप केलं? पुन्हा कधी योग आला माफ करा. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. पुन्हा जर कधी योग आला तर मुद्दाम हाच अभंग घेईल आणि देवकीचं चरित्र सांगेल, काय पाप होतं मागचं. हो. 6 मारली, 7वा योग मायेनं गोकुळात नेला. वसुदेवाला 12 पत्न्या होत्या. 10 वाजले नाना, नाही का? 10 वाजून 10 मिनिटात. त्याच्यापैकी रोहिणी नावाची पत्नी इकडे ठेवली. तिच्या गर्भ, तिच्या पोटात तो गर्भ. इकडे बलराम दादाचा जन्म. 8वा वाढत होता पोटात. 8वा हा पृथ्वीचा भार उतरणारा होता. अवतार 8वा. जन्माला आला त्यावेळेला 8 वर्षाची मूर्ती, नाव 8. हो. देवकीच्या पोटी क्रमांक सुद्धा 8वा. 8 प्रकारच्या स्थिती वैवाशिक काम केले, अशा 8 संख्येला प्राधान्य. म्हणून आपल्याकडं माप मोजत असताना 7ला 7 म्हणतात, 1ला लाभ, 2ला बरकत. हो, 7ला 7 आणि 8ला राम म्हणतात. मोजताना जुनी माणसं. हे आता हे जीनच्या पेंटीवाल्याला नाही सांगायला, जुन्यांचं सांग. त्या 8 संख्येत फार मोठं तादात्म्य. चला असो. वाढत असताना 33 कोटी देवता देवकीच्या भोवताल प्रदक्षिणा करत होत्या. 8वा जन्माला आला रात्री 12 वाजता. इथं नाही